जय भीम जय शिवराय मित्रांनो आजचा जो विषय आहे तो पुन्हा एकदा आपले जे लॉचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि ज्यांना हे जाणून घ्यायचं आहे की लॉचं शिक्षण जे मराठीमध्ये आपल्याला करता येते का. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते मराठीमध्ये करायचं असते. तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही लॉचं जे एज्युकेशन आहे ते मराठीमध्ये सुद्धा घेऊ शकता. तो ऑप्शन तुमच्याकडे असतो मित्रांनो. मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे तर तुम्ही ते करूच शकता, म्हणजे मराठीमध्ये तुम्ही अभ्यासक्रम घेऊ शकता, मराठीमध्ये तुम्ही लॉ करू शकता. परंतु मित्रांनो, एक पेपर त्याच्यामध्ये हा कंपल्सरी इंग्लिश असतो. त्याच्यामध्ये लिगल लँग्वेज ही इंग्लिशमध्ये असते. लिगल इंग्लिशचा एक वेगळा सब्जेक्ट असतो, तो सुद्धा इंग्लिश 1 किंवा इंग्लिश 2 हे सुद्धा इंग्लिशमध्ये असतात. म्हणजे जर तुमचे सर्व बाकीचे पेपर जरी मराठीमध्ये असले तरी एक सब्जेक्ट जो आहे तो तुमचा इंग्रजीमध्ये असतो. तर इंग्रजीची तुम्हाला तयारी ही करावीच लागते. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जे मराठीचे बुक्स आहेत ते फारसे अवेलेबल नसतात. इंग्रजीचे जे बुक्स आहेत ते भरपूर प्रमाणात आहेत, त्याचं साहित्यही खूप आहे. त्याच्यामुळे मराठी जरी तुम्ही घेतली किंवा मराठीमध्ये जर तुम्ही लॉ केला तरी प्रयत्न करा की आपली जी लीगल इंग्लिश आहे किंवा जे आपलं इंग्लिशचं जे नॉलेज आहे ते वाढवावं. म्हणजे जेणेकरून पुस्तकं वाचावी लागतील तुम्हाला अनेक, इंग्लिशची, लीगलची, आणि न्यूजपेपर वाचणे. या पद्धतीने तुम्ही तुमची इंग्लिश कम्युनिकेशन किंवा तुमचं जे इंग्लिशचं नॉलेज आहे ते एनहॅन्स करा, जेणेकरून तुम्हाला ते पुढे तुमच्या लॉ करिअरमध्ये त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. जय भीम.